चांद्यापासून बांधापूरच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत। जो चांद्यापासून बांधापूरचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ। जो व्हिडिओ घेऊन आला आहे आता सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी अत्यंत आनंदाची वार्ता। ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या भावात येणारे 300ची तेजी। तर आपण सर्वांनी बघितले तर सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या भावात येणार आहे 300ची तेजी। पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो तर विचारायला लागला की अखेर 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार की ज्याच्यामुळे 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या भावात येणार 300ची तेजी। मग कांद्याच्या भावात जर 15 एप्रिल नंतर 300ची तेजी आली तर या तेजीत 15 एप्रिल नंतर कांद्याचा भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आता उत्तर जाणून घेऊयात। याच्यासाठी हा व्हिडिओ आपण सर्वांनी आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा, सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करून घ्या। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे की आता 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणारे 300ची तेजी। मग अशा परिस्थितीमध्ये जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव तो सुद्धा विचारायला लागलाय की 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणारे 300ची तेजी आणि ही तेजी आल्यानंतर 15 एप्रिल नंतर या तेजीत कांद्याचा भाव कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो। चला या सर्व प्रश्नांची आता या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। यासाठी व्हिडिओसह शेवटपर्यंत जोडलेले राहा। जर आपण सर्वांनी बघितले तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची भाव पातळी दिसत आहे ती भाव पातळी कुठेतरी सध्याच्या कंडिशनला 700-800 रुपये प्रति क्विंटल पासून 1100-1200 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। आपल्याला माहिती आहे की आखाती देशांना सध्या भारतातून कांद्याची निर्यात काय होत नाहीये त्यामुळे कांद्याचा बाजारभाव थोडासा दबावात आहे। पण हा जो दबाव आहे तो 15 एप्रिल नंतर या ठिकाणी समाप्त होणार आहे। यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सुपर अल्निनो। होय मित्रांनो, सुपर अल्निनोमुळे 15 एप्रिल नंतर कांद्याच्या भावात येऊ शकते 300ची तेजी। आता सुपर अल्निनो भानगड काय ते लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा पाऊस काळ हा अत्यंत कमी होण्याची शक्यता असते किंवा दुष्काळ सदृश स्थिती असते त्याला सुपर अल्निनो असं म्हणतात। जर सुपर अल्निनोची असणारी ही शक्यता सत्यात उतरली आणि याच्याबद्दल ॲक्युरेट माहिती भारतीय हवामान खात्याकडून या ठिकाणी 15 एप्रिलपर्यंत आली ज्याची माहिती येणारच आहे आणि सुपर अल्निनोवरती शिक्कामोर्तब झाला तर तुम्हाला सांगतो कांद्याच्या बाजारभावात जोरदार तेजी येऊन कांद्याचा बाजारभाव हा 300 रुपयानं वाढणार आहे। यामागचं कारण लक्षात घ्या मित्रांनो की जे चालू वर्ष याच्यामध्ये कांद्याचं उत्पादन आपल्याला देशामध्ये 11% घटताना दिसले आणि येणाऱ्या वर्षात जर पाऊस काळ फार कमी पडला तर उत्पादन 30-35% घटू शकते आणि याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा भविष्यात खूप जास्त वाढू शकतो। या परिस्थितीमुळे 15 एप्रिल नंतर काय होणार की कांदा खरेदीचा कल व्यापाऱ्यांकडून वाढणार। जो चांगला क्वालिटीचा कांदा आहे जो आता स्वस्त मिळतो तो घेतला जाणार आणि जास्तीत जास्त कांदा हा कांदा चाळीत जाणार आणि जे शेतकरी आहेत हुशार आहेत आमचे शेतकरी ते काय करतील की बाबा चला थोडीफार कळ सोसो असा विचार करून ते काय करतील मग जास्तीत जास्त कांदा त्यांचाही चाळीत टाकून देतील। म्हणजे ॲक्च्युली होईल काय 15 एप्रिल नंतर की एक तर मागणी वाढेल आणि पुरवठा घटेल आणि हाच तो महत्त्वाचा गॅप आहे की जो गॅप कांद्याच्या भावाला तेजी प्रदान करेल आणि या तेजीत कांद्याचा बाजारभाव हा 15 एप्रिल नंतर कमीत कमी 300 रुपयानं वाढून दर पातळी सामान्यतः आपल्याला 1100 ते 1500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचताना दिसू शकेल। आता मग इथं प्रश्न निर्माण झाला की बाबा इथं कांदा विकायचा का नाही या तेजीत, तर तुम्हाला माझा सल्ला आहे की जर A1 क्वालिटीचा कांदा असेल आणि जो कांदा 3-4 महिने टिकू शकत असेल तर अजिबात हा कांदा तुम्ही सध्या विकू नका। जुलै ऑगस्टमध्येच हा कांदा विक्रीला काढा ज्यामुळे तिप्पट ते चौपट फायदा तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो कारण सुपर अल्निनोमुळे ऑगस्ट महिन्याच्या एंडपर्यंत कांदा 5000 क्रॉस होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे। ही होती सध्याची लेटेस्ट अपडेट की 15 एप्रिल नंतर कांद्याच्या भावात 300 तेजी येणार आहे। म्हणून या 300ची तेजी आल्यानंतर भुरळ त्या ठिकाणी पडू देऊ नका। फक्त एक काम करा,
जो लो क्वालिटीचा कांदा आहे, जो कांदा चांगला नाही तो कांदा विक्री करून टाका यादीत, पण चांगला कांदा ठेवा. कारण पुढच्या वर्षी म्हणजे काय की पुढचं जे सीझन आहे जून ते सप्टेंबर तिथं मात्र कांदा 5,000 क्रॉस होणार म्हणजे होणार. भविष्यात देशात कांदा भाव कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्याला मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.